नमस्कार. हां नमस्कार शिवाली बोल. बोला. नमस्कार. हा झालं मगाशी तो बोल बोल. हरकत नाही, हरकत नाही. मी शिवाली. ते त्यांनी सांगितलं तू पुढे बोल. नमस्कार 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 मंडळी. तर मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे भुंग्याची भटकंती, स्पॉन्सर्ड बाय MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल. तर आपली ही जी मालिका आहे ही ज्या वेळात टेलिकास्ट होते त्या वेळात कुठलीच मालिका नसते म्हणून आपली मालिका दिसते. तर अशा या मालिकेमध्ये आजची रिकामी जागा भरायला आलेले आहेत आपले स्पॉन्सर्स MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे सर्व पृथ्वी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा आली आहे शिवाली प्रताप. बापरे या 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 बापरे या हा या 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 स्वागत आहे, स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही आमच्या या कार्यक्रमात. खूप स्वागत आहे. बसून घेऊया, आपण सगळेच बसून घेऊया. थँक्यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आज. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. बर तर थँक्यू फॉर हॅव्हिंग अस हिअर टू नाईट. थँक्यू. नाही नाही, द प्लेजर इज आवर सर. तर आजच्या भागाचे तुम्ही स्पॉन्सरच आहात याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मी सुद्धा विशेष कारणासाठीच भाग स्पॉन्सर केला आहे. बर बर. आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे ती एप्रिल ते जूनमध्ये थंड हवेच्या ठिकाणी एक सफर नेणार आहे, एक टूर नेणार आहे. वा 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 वा. तर ती जी काही आम्ही टूर नेणार आहोत हा. त्याचं आम्ही प्रमोशन करायला इथे या कार्यक्रमात आलेलो आहोत. वा वा वा. आणि ती फार छान टूर आहे. आम्ही त्याच्या मागे एक टॅगलाईन सुद्धा तयार केली आहे. अरे वा, क्या बात आहे सर, प्लीज ऐकवा सर. अगं अगं ऐकवा. आली आली गरमी काय काय काय. गरमी गरमी गरमी. आली आली गरमी. आली आली गरमी हा हा. आली आली गरमी पण मी थंड हवेच्या ठिकाणी. वा 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 सर. वा वा, म्हणजे फारच छान, फारच किती सुंदर यमक आहे याच्यात. कुठे गरमी ठिकाणी आहे फारच सुंदर, म्हणजे आली आली गरमी पण मी तर थंड हवेच्या ठिकाणी. वा वा सर, ब्रिलियंट ब्रिलियंट, क्या बात आहे. आपण आता चर्चेला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी मला पृथ्वीक सरांना असा प्रश्न विचारायचा आहे. पृथ्वीक सर, तुम्ही आता यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात, म्हणजे एवढे मोठे उद्योजक तुम्ही आहात. हो हो कसं 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 म्हणजे काय काय वाटतंय तुम्हाला या क्षणी. नाही मला काय काय वाटत नाही मला. पण मी माझ्या या सगळ्या यशाचं जे काही श्रेय आहे हा हा. ते मी माझ्या बायकोला देतो, माझ्या पत्नीला देतो मी. कारण या सगळ्यात माझ्या पत्नीचा, माझ्या बायकोचा, माझ्या अर्धांगिनीचा खूप मोठा वाटा आहे. ती माझ्यासोबत अशी नेहमी पाठीशी उभी होती, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे तिचं श्रेय सगळं ती आहे. किती गोड प्रेक्षक हो तुम्ही बघताय, एवढे मोठे उद्योजक पण त्यांच्या सगळ्या यशाचं श्रेय ते त्यांच्या पत्नीला देत आहेत. हो, How देतो, sweet, देतो, how देतो. sweet, how sweet. आता मी येते वळते त्यांच्या पाठिंब्याकडे. नाही 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 नाही. तर शिवालीजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की तुम्हाला तुमच्या पतीच्या यशाबद्दल काय वाटतं. बोल बोल. बोला 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 बोल 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 तू बोल बोला बोल बोल शौर्य बोल. अय्या, फारच घाबरतायत वहिनी. गावली बोलेल ती बोल शिवाली बोल. शिवाली बोल बोल बोला. शिवाली बोल. तुमच्या पतीच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं. लाज वाटते.
लाज वाटते नाही माझी लाज नाही वाटत, यशाची लाज नाही वाटत तिला 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 कॅमेराची लाज वाटते. पहिल्यांदा आली आहे, कॅमेराची लाज वाटते. या किती गोड. कॅमेराची लाज वाटते. हरकत नाही. शिवालीजी घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. जवळजवळ तुमच्या घरचा कार्यक्रम आहे. घरचा कार्यक्रम मी स्पॉन्सर केला. घरचा कार्यक्रम. बोला घाबरू नको तू. बोल शिवाली बोल. शिवाली बोल बोल बोला, बोल बोला. शिवाली बोल बोला बोल शिवाली बोल बोल तू बोल शिवाली. बोला आपला घरचा मी हां बोल शिवाली. बोला नमस्कार. हां नमस्कार शिवाली बोल. बोला. नमस्कार. हां झालं मगाशी तो बोल पुढे बोल. हरकत नाही. मी शिवाली. ते त्यांनी सांगितलं, तू पुढे बोल. बोला. यांनी जेवढं कौतुक केलं त्या कौतुकास मी पात्र नव्हे. अय्या. आजपर्यंत जे काही यांनी कमवलं ते फक्त यांच्या मेहनतीमुळे. हो. आणि हे जे ध्रुव ताऱ्यासारखे अढळ उभे आहेत हे फक्त यांच्या मेहनतीमुळे. हो आहे खरं. माझं काहीच कौतुक नाहीये. अगं बाई, म्हणजे किती गोड बोला तुम्ही शिवालीताई. म्हणजे बोल. बघताय प्रेक्षक हो, दोघही एकमेकांना श्रेय देत आहेत. हो. तर आता मी वळते पृथ्वी सरांकडे. हा, वळा. पण त्याआधी शिवालीताई मला सांगा, यांना एवढा मोठा पाठिंबा देण्याव्यतिरिक्त तुम्ही आणखीन आयुष्यात काय करता? मी सांगू. बोल शिवाली बोल शिवाली. माझं छोटंसं ब्युटी पार्लर आहे. तुमचं ब्युटी पार्लर आहे? हो. हो आहे तिथं ब्युटी पार्लर. मला माहिती आहे तिथं ब्युटी ह्या मी पार्लर. इतके दिवस सांगेन म्हणते ताई. ऐका ना, म्हणजे माझा ना चेहरा खूप टॅन होतो. म्हणजे खरं सांगू का, इतके शेड्यूल्स असतात, मला ना वेळच मिळत नाही. म्हणजे क्रीम लावलं, काही लावलं, ते ब्लॅकहेड जात नाहीत आणि हे डोळ्याखालचं काळं जात नाही. मी सगळं ट्राय करून बघितलं. म्हणजे आता तुम्ही ब्युटी पार्लरच्या आत म्हणून विचारते, काय करूया टॅनिंगसाठी, काय करू? मला काहीच कळत नाहीये. याचं उत्तर देऊ. दे शिवाली उत्तर दे. घाबरून नको. बोल नाही आपला बोल तू. काय उत्तर करायचं? दे. हा, ते टॅनिंगचं ना तुम्ही काय करा, 5 चमचे ग्लिसरीन घ्या, त्यात ना अर्धा लिंबूचा रस असा मिक्स करा आणि ते तो जो लेप असेल ना तो तुम्ही असा हाताने 4 बोटाने हे वापरायचं नाही. या 4 बोटाने तुम्ही लावायचा. तुम्ही बघा इतका उजळेल ना तुमचा चेहरा. हो की नाही? हो, मी लावते की नाही घरी? म्हणून चेहरा उजळला तिला. आणि आता तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छिते. सांगा हो ताई, तुम्ही सांगा. मी आहे. मी माझे स्वतःचे प्रोडक्ट सुद्धा लॉन्च केलेत मार्केटमध्ये. केलेत. शिवाली प्रोडक्ट्स नावाने. त्यात आहे ना चारकोलची जी क्रीम असते ना, म्हणजे कोळशापासून बनवतो. ऍक्च्युली कोळशापासून बनवते. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ते. तुम्ही लावले की अर्धा तासानंतर धुवायचे, असं थंड पाण्याने धुवायचं. म्हणजे तुम्हाला फरक आपोआप जाणवेल. पण मला जाणवलं फरक. हो की नाही? मला पण जाणवलं. किती छान. म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना तुम्ही सांगितलं. मी सगळं ट्राय केलं पण काहीच होईना. हो, तुमचे ते ब्लॅकेट्स असतील, तुमचे डार्क पॅच असतील, ते सगळे जातील. सगळे. अहो काय हो, हे ब्लॅकहेड जातील? ब्लॅकेट जातील आणि मध्ये आमची टूर पण जाईल एक, त्याच्याबद्दल पण बोला. नाही. ठीक आहे, टूर जाईल पण ब्लॅकहेड जातील? ब्लॅकहेड्स खरंच? मी घरी गेल्या सगळं ट्राय करणार. नक्की ट्राय करा. घरी जा, त्याच्या आधी आमची मुलाखत घ्या. मुलाखत घ्या. माझ्याकडे असं अनेक हजारो उपाय आहेत. काय सांगता? आता हे पुरुष मंडळी लाडात आले की आपल्याला चंद्र म्हणतात. पण यांना काय माहिती चंद्रावर किती डाग आहेत. ते चंद्रावरचे डाग आपण काही घालवू शकत नाही. मग आपल्या चेहऱ्यावरचे डाग तर आपण घालवू शकतो ना. घालवू शकतो. म्हणजे अरे किती, म्हणजे हजारो घरगुती उपाय आहेत. तुम्ही जेवण करत असताना माझा अर्धा टोमॅटो भाजीत असतो आणि अर्धा टोमॅटो तोंडावर असतो. अर्धा काकडा सलाड मध्ये असतात आणि अर्धा काकडा डोळ्यांवर असतात. तुम्ही ना बीट म्हणू नका, कांदा म्हणू नका. तीच बीट पकड आणि पटापट बोल. या पण खरंच छान. म्हणजे इतकं बरं वाटलं. आणि ते तुम्ही ते चंद्राचं काय उदाहरण दिलं तो, क्या बात आहे शिवाजी. मला असं सुचत असतं. मला आता पण 2 ओळी सुचल्यात. मी ऐकवू का? ऐकवा ना. विचारताय काय? ऐकवा. मी बोलू का?
बोल शिवाली पटापट बोल बोल चंद्रा बोल ए चंद्रा माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा चंद्रा चंद्रा माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा नाही तुझ्या चेहऱ्याचा मेकओव्हर केला तर कुरूप तो ससा अय्या, किती गोड कविता केलीत आपण बघतोय की शिवालीजी किती टॅलेंटेड आहेत आहे मध्ये मध्ये आहे आणि म्हणूनच पृथ्वीजी त्यांचं सगळं श्रेय हे शिवालीजींना देतात हा तिथे चुकलो